कोकणाच्या सौंदर्यामध्ये प्रासादिक भर घालणारे हे दत्त मंदिर समुद्र सपाटीपासून सुमारे 350 ते 400 मीटर उंचीवर 106 गुंठे जमिनीवर श्री दत्तगुरूंचे मंदिर आहे. हे मंदिर पुरातन काळापासून प्रसिद्ध असून त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या मंदिराच्या निर्मितीसाठी अनेक लहान मोठ्या व्यक्तींचे योगदान आहे. 18व्या शतकाच्या अभ्यासानुसार ब्रह्मेंद्र स्वामी धावडशीकर या सिद्ध प्राप्त साधूने या टेकडीच्या माथ्यावरील सपाट मैदानात उंबराच्या झाडापाशी श्री दत्तगुरूंच्या पवित्र पादुकांची प्रतिष्ठापना केली अशी आख्यायिका आहे. 20व्या शतकाच्या प्रारंभिक 1906 ते 1907च्या सुमारास जंजिरा संस्थानाचे सरन्यायाधीश असलेल्या राजाध्यक्ष यांनी स्वखर्चाने छोटी श्री दत्तगुरूंची मूर्ती आणून त्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना केली. सोबत मूर्तीपुढे त्यापूर्वी ब्रह्मेंद्र स्वामींनी प्रतिष्ठापित केलेल्या श्री दत्तगुरूंच्या पादुका आज तागायत आहेत. शिवराय मित्रांनो, आय लव्ह यू कोकण या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवळे आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मी आज आलेलो आहे मुरुड जंजिऱ्याला आणि मुरुड जंजिऱ्यामध्ये ना मित्रांनो एक प्रसिद्ध असं देवस्थान आहे. श्री दत्त मंदिर आहे. त्या दत्त मंदिराला मी दर्शन करायला चाललोय. दत्त मंदिर जवळ दाखवतो तुम्हाला. आता मी निघालोच आहे दत्त मंदिर जवळ. तर दत्त मंदिर ते एकदम खूप उंच असा डोंगर किनाऱ्यावरती असं आहे आणि तिथून जो व्ह्यू दिसतोय ना तो पण खूप छान बघण्यासारखा आहे. ते पण तुम्हाला दाखवतो. आणि तत्पूर्वी हे दत्त मंदिराला ज्या पायऱ्या आहेत ना तर जवळजवळ 300 ते 350 पायऱ्या आहेत वरती चढून जायला. ते तुम्हाला दाखवतो. आणि आजूबाजूचा पण परिसर बघा किती मस्त आहे, बघू शकता तुम्ही इकडे. तर चला आपण दत्ताच्या दर्शनाला. हा मित्रांनो, चाफा बघा किती मस्त फुललाय. लाल लाल फुलं झाले चाफ्यावरती. वाव, किती उंच आहे पण वरती. 207 पायऱ्या झाले. 207 किती? 207 म्हणजे अजून किती चढायचे आहे बघ. अरे मी वरती गेला तुम्ही थांबलात म्हणून. 350 पायऱ्या आहेत बाबू. बसतो ना मी. खूप थकाना झालाय रे बाबा, कारण हे सगळं पूर्ण ना सरळ स्ट्रेट आहे वरती. त्यामुळे पायऱ्या चढत जायला खूप दम लागतो. पाणी दे प्यायला. हे बघा अजून इथे हात पायऱ्या इथे 207 इथपर्यंत बोलतो अथर्वासाने पायऱ्या मोजल्यात, होतो 207 झाल्या. आणि अजून वरती बघा, अजून वरती चढायचं आपल्याला. इकडे मी आंबे शोधतो बघूया. मित्रांनो, इथून बघा आपल्याला समोर जो दिसतो ना व्ह्यू, त्याच्या आतमध्ये बघा समुद्र किनाऱ्यामध्ये हा दिसतोय तो पद्मदुर्ग किल्ला आहे. हा बघा. आणि पद्मदुर्ग किल्ल्यापासून या साईडला आपण जेव्हा जाल ना तेव्हा इकडे दिसतोय हे बघा. हे बघा, हा समुद्र मध्ये दिसतोय ना समोर, हा मुरुड जंजिरा किल्ला आहे. किती छान व्ह्यू आहे बघा इथून. मित्रांनो, अजून पायऱ्या चढायच्या 207 पायऱ्या झाल्या आहेत. आत्ताशे 207. तिथे वरती मी आता इथून मोजून झाले 207च पायऱ्या झाल्या. 207 पायऱ्या झाल्या बोलतोय. आणि इथून चांगला व्ह्यू बघायला भेटतोय आपल्याला. आणि अजून वरती गेलो ना आपण, अजूनही चांगला आपल्याला व्ह्यू बघायला भेटेल. आणि श्री दत्तांचं दर्शन पण आपण घेऊ. मित्रांनो, अजून खूप पायऱ्या चढायच्या आहेत आपल्याला. आताशा 207 झाल्या, अजून बऱ्याच पायऱ्या चढायच्या आहेत. आणि जसं जसं आपण पायऱ्या चढत वरती जाऊ ना, तेव्हा माझ्या पाठीमागचा व्ह्यू आहे ना तुम्हाला खरोखरच छान वाटेल.
सुंदर असा नजराणा बघायला भेटेल पाठीमागचा. मुरुड जंजिऱ्यामध्ये बरंच काही बघण्यासारखं आहे, प्रेक्षणीय स्थळ आहे. बीच 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 आहे चांगला. बीचच्या आतमध्ये पद्मदुर्ग किल्ला आहे, बाजूलाच मुरुड जंजिरा किल्ला आहे, जो अभेद्य असा किल्ला आहे. आतमध्ये ज्या सर्वात मोठी जी तोफ आहे, जी कलाल बांगडी बोलतात, ती तोफ त्या मुरुड जंजिरा किल्ल्यामध्ये आहे. कधी आलात तर नक्की या इकडे. आणि डेपोजवळून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि डेपोच्या पुढे हे दत्त मंदिर आहे. दत्त मंदिरला पण बरेच सारे पर्यटक येतात, ते भेट देतात. म्हणून मी पण चाललो आहे, कारण खूप छान आहे. डोंगरावरती आहे मंदिर. बापरे, गावच्या ठिकाणी जर कायमचा असतो तर एवढा मला दम लागला नसता. पण मुंबईला येऊन पूर्णपणे खूप थकून द्यायला होतं. मंडळी, फायनली आपण आलेलो आहोत वरती. पुढे दिसते आपल्याला किती 309. आता अथर्वनेच मोजल्या आहेत, मी काय मोजल्या नाही. लोक इकडची स्थानिक लोक बोलतात 350, पण अथर्वने बोलल्या 309. चला, आपण आलेलो आहे मंदिरमध्ये. सर्वप्रथम आपण दर्शन घेऊया. दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर आजूबाजूचा जो हा परिसर आहे ना, तो तुम्हाला नंतर दाखवतो. गुरुदेव दत्त. श्री दत्तांचं दर्शन झालेलं आहे. आणि दत्त मंदिरच्या बाहेरचा परिसर बघा. बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवतो. खूप छान आहे. मंदिर पण खूप सुरेख आहे. देखावं असं मंदिर आहे. आणि हा बाहेरचा त्याचा परिसर आहे. आणि ह्या ठिकाणी दत्त जयंती उत्सवाला मोठी जत्रा भरते इथे या परिसरामध्ये. अंगण पण, बाहेरचं अंगण पण खूप मोठं आहे. अजून तुम्हाला दाखवतो. या साईडून या साईडला बघा, इकडे एक जे पर्यटक वगैरे येतात त्यांना एक बसण्यासाठी कट्टा उभारलेला आहे. आणि तिथून चांगला व्ह्यू पूर्ण मुरुड जंजिरा आपल्याला बघू शकतो. पूर्ण मुरुड जंजिराचं दर्शन तिथून होतं. श्री दत्तांचं पण दर्शन होतं आणि या मुरुड जंजिरा जो शहर आहे, या शहराचा पण आपल्याला
दर्शन घडवतो इथून. चला दाखवतो तुम्हाला इथून इकडून जो व्ह्यू दिसतोय ना मित्रांनो, खरोखरच कमाल. हे बघा किती छान वाटतंय बघा. तो दिसतोय तो मुरुड जंजिरा किल्ला. वाव ब्युटिफुल. वाव ब्युटिफुल. ही सगळी नारळाची झाडं आहे ना सगळी. सुपारी सुपारी हे 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 हे. आंबा फणस. तुम्हा आंबा काढू काढू काढतो आंबा. वा आंबा काढतो. किती मस्त वाटतंय बघा. मंडळी, श्री दत्तांचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही चाललो आता पुन्हा एकदा घरी. खूप छान असं प्रसन्न असं वातावरण आहे या ठिकाणी आणि जो वरून व्ह्यू बघितला आहेत ना, खरोखरच सुंदर असा व्ह्यू दिसतो आहे. पूर्ण गावाचं दर्शन पण इथून होतं. तर मजा आली. दत्तांचं दर्शन पण झालं, पूर्ण गावाचं पण दर्शन झालं. पुन्हा एकदा महाराजांच्या पद्मदुर्ग किल्ल्याचं पण दर्शन झालं. तर जाऊया आता घरी. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कॉमेंट नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव्ह यू कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.